देशभरात सध्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रेशनचा मूड आहे। ठिकठिकाणी जंगी पार्ट्यांचं आयोजन केलं गेलंय। मात्र अभिनेता सयाजी शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जपत नव्या वर्षाचं स्वागत केलंय। माण तालुक्यातल्या दिवडी गावात वृक्ष संवर्धन करत अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं गेलंय। हे सगळं सेलिब्रेशन केल्यानंतर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। 31 तारखेच्या पार्टीमध्ये युवक वर्ग जिंकलेला असताना सामाजिक कार्यात मग्न असणारे सयाजी शिंदे आणि कायमच निसर्गावर प्रेम ठेवणारे त्यांनी दुष्काळातल्या म्हणजे साताऱ्यातली माण तालुक्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे। त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। सर, काय सांगाल या वृक्षारोपणाबद्दल? नाही, माण तालुक्यातले आम्ही मित्रांनी जूनमध्ये ठरलं होतं की इथं जाऊन पाण्याची व्यवस्था काय होती का बघूया, आणि सगळ्यांच्या सहकार्याने पाण्याचा चांगला साठा झाला। यावर्षी चांगला पाऊस पडला, पण त्याच वेळेला गायरान जे माळरान आहे तिथे 50 एकरमध्ये झाडं लावायचा प्लॅन केला। आणि आता प्रश्न आहे की लावताना खूप आनंद होतो, सगळ्यांना जून जुलैमध्ये खूप कौतुक होतं, पण ती झाडं जगवायची कशी? तर 31 डिसेंबर एक परवा आयडिया आली की 31 डिसेंबर हा आपण असा सेलिब्रेट करूया की आपणच लावलेल्या झाडांची आपण काळजी घेऊया। फार सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील ही गोष्ट आहे की ज्या कौतुकानं झाडं लावलीत ती आपल्या मुलांसारखीच असतात ना। मुलांची जशी काळजी घेतो तशी झाडांची काळजी घेऊया। मग आता काय होतं की डिसेंबर ते मेपर्यंत आग लावली जाते, वाळलेलं गवत पेटतं आणि त्यातनं आपणच लावलेली झाडं जळतात। तर त्यासाठी त्याचं संरक्षण करायचं आणि पाण्याची सोय करायची। आणि ह्या सगळ्या मुलांनी ही झाड ह्या मुलांनी लावलेले आहेत। इथं अशी 8000 झाडं लागलीत आता, आणि अशा पद्धतीने ती आता वाढत आहेत। पण हे जर गवत आता नाही काढलं आणि हे जळलं किंवा ह्याला काय झालं तर किती नुकसान होईल ना, एवढे 6 महिन्याचे कष्ट जातील। तर ही सगळी मुलं इतकं छान काम करत आहेत। अगोदरही तुम्ही या ठिकाणी वृक्षारोपण केलं? हां, हे आम्हीच केलेलं आहे सगळ्यांनी। हां, हे जूनमध्ये केलेलं आहे आणि हे वाचवण्यासाठी म्हणून आता एक सेलिब्रेशन अशा पद्धतीने करूया। नुसती धिंगाणा मस्तीच म्हणजे सेलिब्रेशन नाही, दुसऱ्या दिवशी बेशुद्ध अवस्थेत उठणं म्हणजे सेलिब्रेशन नाही। तर दुसऱ्या दिवशी आपण चांगला श्वास घेऊया आणि झाडांनी पण चांगला श्वास घेऊया। खरं तर हे झाडांचं सेलिब्रेशन 31 झाडांनी सुद्धा सेलिब्रेशन करावं ही त्याची